नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली पुढे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर जाणून घेऊया 2.2 हेलेन केलर अँड ॲनी सुलिव्हन या धड्याचं वॉर्मिंग अप. तर सगळ्यात पहिले आपल्याला चिटचॅटमध्ये काय दिलं आहे ते जाणून घेऊया. आपल्याला काही प्रश्न इथे दिलेले आहे बघा. व्हॉट इज युअर फेवरेट स्कूल सब्जेक्ट, म्हणजे तुमचा शाळेचा जो विषय आहे, शाळेतील विषय आहे, त्यातील फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे. नेक्स्ट विच सब्जेक्ट डू यू फाइंड द मोस्ट डिफिकल्ट, सगळ्यात कठीण असा विषय कुठला आहे. व्हॉट डू यू डू ट्राय टू अंडरस्टँड इज बेटर, आणि त्या विषय जो आहे तो विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्ही काय करता. नेक्स्ट, कॅन आय हेल्प यू, हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. अँड कॅन यू हेल्प मी, हे सुद्धा वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण चिटचॅटमध्ये काय प्रश्न दिले आहे ते बघितले. चला तर आता वळूया त्याच्या उत्तराकडे. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा आपण या प्रकारे देऊ शकतो. माय फेवरेट स्कूल सब्जेक्ट इज सायन्स. आता इथे मी सायन्स लिहिलं आहे, तुम्ही तुमच्या चॉईसने तुमचा जो आवडता विषय असेल तो तिथे लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन होता की कुठला सब्जेक्ट आपल्याला सगळ्यात डिफिकल्ट जातो, तर त्याचा आन्सर बघा आपण काय लिहूया. इंग्लिश इज द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर मी. आता इथे तुम्ही कुठला दुसरा विषयसुद्धा मेन्शन करू शकता. आपला थर्ड जो क्वेश्चन होता की तो जो कठीण जाणारा विषय आहे त्यासाठी तुम्ही काय करता. ठीक आहे, तर आपण आन्सर या प्रकारे लिहूया बघा. आय ट्राय टू रीड, राईट अँड अंडरस्टँड, म्हणजे मी वाचायचा, लिहायचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करते. आय गिव्ह मोर टाईम फॉर इंग्लिश सब्जेक्ट दॅन एनी अदर सब्जेक्ट, आणि मी जास्तीत जास्त वेळ त्या विषयाला देण्याचा प्रयत्न करते इतर विषयांच्या तुलनेमध्ये. आता तुम्ही जो इथे फेवरेट सब्जेक्ट डिफिकल्ट सब्जेक्ट लिहाल तो इथे तुम्ही मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण थर्ड क्वेश्चनचा आन्सर बघितला. आता बघूया नेक्स्ट जे आपल्याला काय करायचे होते, कंप्लीट सेंटेन्स जे आहे ते पूर्ण करायचे होते. तर बघा इथे कशा प्रकारे आपण सेंटेन्स पूर्ण करू शकतो. आय कॅन हेल्प यू टू कंप्लीट युअर सायन्स प्रोजेक्ट. आता इथे कंप्लीट युअर होमवर्क येऊ शकतं, कंप्लीट युअर सायन्स प्रोजेक्ट, कंप्लीट युअर ॲक्टिव्हिटी, अशा प्रकारचं तुम्ही आन्सर लिहू शकता. नेक्स्ट बघा, कॅन यू हेल्प मी टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ठीक आहे, किंवा सॉल्व दिस एक्झाम्पल, किंवा आपण वेगळ्या प्रकारचे सुद्धा इथे जे आहे ते ऑप्शन लिहू शकतो किंवा उत्तर लिहू शकतो. इथे मी लिहिलं आहे सॉल्व दिस प्रॉब्लेम, तुम्ही लिहू शकता सॉल्व दिस एक्झाम्पल. ओके, तर अशा प्रकारे चिटचॅटमध्ये आपल्याला जे एकंदरीत प्रश्न दिले होते त्या सगळ्यांची उत्तरे आपण बघितलेली आहे. आता वळूया आपल्या पुढील भागाकडे. इथे डाव्या बाजूला एक जो प्रश्न दिलेला आहे तो आपण बघूया. व्हॉट स्ट्रॅटजीज डू यू यूज वेन यू स्टडी ऑन युअर ओन, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःहून अभ्यास करत असता, कोणाची मदत न घेता, तर तुम्ही काय स्ट्रॅटेजी तिथे वापरता. तर आता इथे आन्सरसुद्धा दिला आहे बघा. रीड द बुक अलाउड, म्हणजे मोठ्याने जे आहे लाऊड रीडिंग आपण करू, पुस्तक जे आहे ते मोठ्याने वाचू. दे मेमोराईज आन्सर, म्हणजे उत्तरं जे आहे ती पाठ करू. नेक्स्ट, कॉपी रेडीमेड आन्सर, किंवा जे काही रेडीमेड आन्सर दिले आहे ते काय करू, वहीत उतरून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक स्ट्रॅटेजीशी रिलेटेड, स्टडी स्ट्रॅटेजीशी रिलेटेड क्वेश्चन दिला होता आणि त्या संदर्भात आन्सरसुद्धा आपल्याला दिलेला आहे. पाहूया आता आपल्याला पुढे काय प्रश्न दिलेला आहे बघा. इथे आपल्याला क्वेश्चन दिसतो आहे, डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिसॅबिलिटीज. आता इथे बघा, या शब्दाचा अर्थ सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते. डिस अँड ॲबिलिटीज, ॲबिलिटीज म्हणजे काय, क्षमता, आणि डिसॅबिलिटीज म्हणजे ज्यांच्यामध्ये क्षमता नाही. आता हा जो शब्द आहे डिसॅबिलिटीज, आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या आपल्याला जे काही 5 सेन्स ऑर्गन दिलेलं आहे किंवा पूर्ण जे शरीराचे अवयव दिले आहे, तर कुठल्या तरी अवयवामध्ये जे व्यंग असल्यामुळे आपण जे आहे एक नॉर्मल व्यक्ती जे असतं त्या तुलनेमध्ये आपण कुठेतरी अकार्यक्षम जे आहे किंवा आपल्यामध्ये काहीतरी क्षमता जी आहे ती उणीव असते, आणि त्याच संदर्भात त्यामुळेच आपण हा एक शब्द जो आहे डिसॅबिलिटीज इथे आपण वापरलेला आहे. त्याचा अर्थ होतो जनरली आंधळे, मुकेबहिरे, तुम्ही तुमच्या अवतीभोवती बघा की ज्यांना दिसण्याची क्षमता जी आहे ती पूर्ण नाही आहे किंवा कोणाला ऐकू येत नाही, तर अशा व्यक्तींसाठी आपण डिसेबल पीपल आपण त्यांना म्हणतो. तर आपला जो प्रश्न दिलेला आहे तो बघा काय आहे, डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिसॅबिलिटीज. आता डिसॅबिलिटीजमुळे जे पर्सन असतात त्यांना कुठल्या प्रकारच्या ज्या चॅलेंजेस आहे ते फेस करावं लागतात, तर ते आपल्याला विचारलं आहे. सेकंड क्वेश्चन इथे दिला आहे, व्हॉट प्रोव्हिजन शुड मेड इन पब्लिक प्लेसेस सो दॅट एव्हरीवन गेट्स द सेम ॲक्सेस टू पब्लिक फॅसिलिटीज. आता असे जे काही डिसेबल लोक जे असतात त्यांच्यासाठी आपण काय जे आहे उपाययोजना करायला पाहिजे, जेणेकरून पब्लिक फॅसिलिटीज ज्या आहे त्या सगळ्यांना सारखे उपभोगता यायला पाहिजे. ठीक आहे, आपला तिसरा जो प्रश्न आहे, आपण प्रश्न जे आहे ते समजून घेऊया आणि मग एकंदरीत सगळ्यांची उत्तरे बघूया. आपला तिसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा. ऑब्झर्व युअर सराउंडिंग अँड राईट वेदर सच फॅसिलिटीज आर
फॅसिलिटीज आर अवेलेबल, हाऊ कॅन यू हेल्प टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन. म्हणजे काय करायचं आहे की तुमच्या अवतीभोवतीचं जे सराउंडिंग आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. काही फॅसिलिटी ज्या आहेत त्या दिल्या आहे की नाही त्या तुम्हाला सांगायच्या आहे. अँड हाऊ कॅन हेल्प यू टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन. आणि ही जी परिस्थिती आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते लिहायचं आहे. नेक्स्ट आपल्याला एक कॉलम दिसतो आहे बघा. इथे डिसॅबिलिटी दिलेली आहे, म्हणजे जे डिसेबल पर्सन आपण म्हणतो, काही लोकांना दिसत नाही, तर कुठल्या प्रकारचे डिसेबिलिटी त्यांच्यामध्ये आहे ते दिलेलं आहे. आता त्या लोकांना कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस फेस करावे लागतात आणि त्यासाठी आपण कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या दिल्या पाहिजे. तर अशा आपल्याला काही जे आहे ते बघू शकतो आपण. हिअरिंग लॉस, विजन लॉस, त्यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे स्पीच डिसऑर्डर, देन फिजिकल डिसेबिलिटी, देन इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी अँड लर्निंग डिसऑर्डर. तर हे जे आहे काही डिसेबिलिटीज आपल्याला दिलेल्या आहे. तर अशा लोकांना काय चॅलेंजेस फेस करावे लागतात आणि त्याच्यासाठी नेसेसरी फॅसिलिटीज काय असायला हवे, तर या संदर्भात आपल्याला हा जो एक पूर्ण टेबल आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. चला तर मग आपण एकंदरीत सगळे प्रश्न जाणून घेतलेले आहे. आता आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव टू फेस ड्यू टू द डिसॅबिलिटीज. डिसॅबिलिटीजमुळे लोकांना कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस जे आहे ते फेस करावे लागतात त्याबाबत आपण उत्तर जाणून घेऊया. आन्सर, देर आर मेनी चॅलेंजेस द पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिसॅबिलिटीज. डिसॅबिलिटीज असल्यामुळे खूप सारे चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागतात. तर बघा उत्तर काय आहे. अनफ्रेंडली बिहेवियर ॲट पब्लिक प्लेसेस, म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये त्यांना जे आहे योग्य असं बिहेवियर किंवा योग्य अशी वागणूक मिळत नाही. नेक्स्ट बघा, ॲब्यूज अँड एक्सप्लॉयटेड, त्यांचा जो आहे ॲब्यूज किंवा एक्सप्लॉयटेड त्यांना केलं जातं. नेक्स्ट, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे ते दुसऱ्यांपेक्षा काहीतरी गौण आहे या प्रकारचा कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये काय होतो, डेव्हलप होतो. तर अशा प्रकारचे जे आहे चॅलेंजेस यांना फेस करावे लागतात. नेक्स्ट आपला क्वेश्चन होता बघा. व्हॉट प्रोव्हिजन शुड बी मेड इन पब्लिक प्लेसेस सो दॅट एव्हरीवन गेट द सेम ॲक्सेस टू द पब्लिक फॅसिलिटी. ठीक आहे. तर आता आपण उत्तर जाणून घेऊया काय लिहू शकतो. मेकिंग नेसेसरी कर्व्स अँड कट्स अँड स्लोप इन द पेवमेंट. आता पेवमेंट म्हणजे जो रस्त्याच्या बाजूला कडेला चालण्यासाठी जी जागा असते त्याला पेवमेंट म्हणतात. तर तिथे जे आहे नेसेसरी कर्व्स, कट्स जे आहे किंवा स्लोप जो आहे चालण्यासाठी तो आपण काय करायला पाहिजे, मेंटेन करायला पाहिजे. आणि स्पेशली बघा फॉर व्हीलचेअर युजर. आता तुम्हाला माहिती आहे की ज्यांना चालता येत नाही ते व्हीलचेअरचा वापर करतात आणि अशांसाठी जे आहे स्लोप किंवा योग्य असे कर्व किंवा कट्स जे आहे ते पेवमेंटवर आपण तयार करायला पाहिजे. नेक्स्ट, प्रोव्हाइडिंग रॅम्प ॲट ऑल पब्लिक प्लेसेस. म्हणजे आता चालण्याची जी रॅम्प आहे, व्यवस्थित जी योजना आहे ती सगळ्या पब्लिक प्लेसेसला काय करायला पाहिजे, आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे. नेक्स्ट बघा, एन्ग्रेविंग एजेस ऑफ रेल्वे प्लॅटफॉर्म फॉर द बेनिफिट्स ऑफ द व्हिज्युअली इम्पेअर्ड. आता व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे ज्यांना दिसू शकत नाही अशा लोकांसाठी आपण योग्य असे काय करायला पाहिजे, प्लॅटफॉर्मवर एजेस जे आहे ते एन्ग्रेव करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला जो सेकंड क्वेश्चन होता की काय प्रोव्हिजन्स जे आहे आपण डिसेबल लोकांसाठी तयार करायला पाहिजे किंवा डिसेबल लोकांसाठी आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे पब्लिक फॅसिलिटीजमध्ये. आपला नेक्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे तो आहे बघा, एक आपण कॉलम बघितलं की त्यामध्ये आपल्याला 3 कॉलम दिले होते एक टेबलमध्ये, डिसेबिलिटीज, चॅलेंजेस अँड द नेसेसरी फॅसिलिटीज. तर आपण जाणून घेऊया की कुठल्या डिसेबिलिटी असलेल्या पर्टिक्युलर डिसेबिलिटीसाठी कुठले चॅलेंजेस येतात आणि आपण कुठल्या प्रकारच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या प्रोव्हाइड करायला पाहिजे. तर फर्स्ट इथे बघा काय दिलेलं आहे. फर्स्ट डिसेबिलिटी दिलेली आहे हिअरिंग लॉस अँड डेफनेस, म्हणजे ज्यांची ऐकण्याची क्षमता जी आहे ते गमावलेले असतात किंवा जे बहिरे लोक आपण म्हणू शकतो की त्यांना कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस फेस करावे लागतात. तर बघा, लँग्वेज लर्निंग इज अ प्रॉब्लेम. आता जन्मतः जे बहिरे असतात त्यांच्या कानावर शब्द पडत नाही, त्याच्यामुळे आपण भाषा कशी शिकतो, तर आपण शब्द ऐकतो आणि मग ते बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आपली भाषा जी आहे ती डेव्हलप होते. तर अशा लोकांना जे आहे शब्द ऐकूच येत नाही, त्यामुळे त्यांना भाषा शिकण्यामध्ये काय होते, डिफिकल्टी जाते. कम्युनिकेशन इज अ चॅलेंज फॉर देम. आणि मग संभाषण, भाषा येत नाही किंवा ऐकू येत नाही, दुसरं काय बोलत आहे ते समजत नाही आणि त्यामुळे कम्युनिकेशन जे आहे ते त्यांच्यासाठी चॅलेंज असतं. आता नेक्स्ट बघा, अशा लोकांसाठी आपण काय करू शकतो. हिअरिंग एड शुड बी मेड. आता तुम्हाला माहिती आहे की श्रवण यंत्र जे असतात ते आपण त्यांच्यासाठी अवेलेबल करू शकतो. मेड अवेलेबल टू देम ॲट लो कॉस्ट. तर त्यांना श्रवण यंत्राची अत्यंत गरज असते आणि सगळ्यांनाच हे मिळू शकत नाही आणि त्यामुळे आपण काय करू शकतो, तर सगळ्यांना मिळावे म्हणून ते काय करू शकतो, फार कमी किमतीत ते त्यांच्यासाठी अवेलेबल करू शकतो. ठीक आहे. आता सेकंड बघा काय दिलेलं आहे, विजन लॉस अँड ब्लाइंडनेस. विजन लॉस म्हणजे दृष्टी जी आहे ती गमावलेले लोक किंवा आंधळे लोक, त्यांना कुठले चॅलेंजेस फेस करावे लागतात. बघा, ट्रॅव्हलिंग अँड वॉकिंग डाऊन
क्राउडेड स्ट्रीट इट अफेक्ट्स अ पर्सन ॲबिलिटी अँड फिजिकल मुवमेंट. आता बरेचदा काय होतं की अशा गर्दीच्या ठिकाणी या लोकांना प्रवास करणे किंवा चालणे जे आहे ते थोडंसं आपण म्हणू शकतो की कठीण जातं आणि त्यामुळे काय होतं पर्सनची जी ॲबिलिटी असते फिजिकल मुवमेंट जी असते ती अफेक्ट होते. म्हणजे सहजतेने आपल्याला दिसतं आपण ज्या सहजतेने कुठेही वावरू शकतो किंवा कुठेही ट्रॅव्हल करू शकतो तसं मात्र ते करू शकत नाही. आपला जो तिसरा पॉईंट आहे दॅट इज नेसेसरी फॅसिलिटीज आपण त्यांना कुठल्या प्रकारचे द्यायला पाहिजे. बघा टॉकिंग बुक स्टुडिओ. आता अशा लोकांसाठी आता ते बघू शकत नाही वाचू शकत नाही तर यांच्यासाठी टॉकिंग बुक स्टुडिओ आपण अवेलेबल करायला पाहिजे. त्यानंतर लर्निंग लॅब कम्प्युटर लॅब वेअर दे कॅन हिअर अँड लर्न. आणि जिथे ते ऐकून शिकू शकतात तर असे जे ठिकाणं आहे अशा ज्या लॅब आहे त्यांच्यासाठी आपण अवेलेबल करायला हव्या. नेक्स्ट बघा स्पीच डिसऑर्डर. आता बऱ्याच लोकांना जे आहे बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. बरेच लोक अडखळत बोलतात किंवा त्यांना स्पष्ट उच्चार करता येत नाही. तुम्ही बघितलं असेल की काही लोकांचे शब्द जे आहे ते स्पष्ट नसतात. उच्चार जे आहे ते स्पष्ट आपल्याला समजतील असे उच्चार नसतात आणि त्याला आपण म्हणू शकतो स्पीच डिसऑर्डर. तर अशा लोकांना काय डिफिकल्टी येते बघा डिफिकल्टी इन कम्युनिकेशन. ऑब्व्हियसली जर त्यांना योग्य पद्धतीने बोलता येत नसेल आपण त्यांचं बोलणं जे आहे ते आपल्याला समजावं अशा प्रकारचं बोलणं नसेल तर कम्युनिकेशनमध्ये गॅप येईल. कम्युनिकेशनमध्ये डिफिकल्टी निर्माण होईल. हॅव अ ट्रबल फॉर शेअरिंग थॉट्स आयडियाज अँड फिलिंग. आणि अशा प्रकारे जर ते योग्य पद्धतीने बोलू शकत नसतील कम्युनिकेशन करू शकत नसतील तर त्यांचे जे थॉट्स आहे विचार आहे थॉट्स आयडिया फिलिंग जे आहे त्यांच्या भावना जे आहे ते शेअर करण्यामध्ये त्यांना डिफिकल्टी येते. आता या लोकांसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो बघा स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी जी आहे. आता स्पीच लँग्वेजची जी लॅबॉरेटरी असते लॅब असते ती आपण डेव्हलप करू शकतो. हिअरिंग स्क्रीनिंग रूम टेक्निकल सपोर्ट आपण त्यांना देऊ शकतो किंवा हिअरिंग स्क्रीनिंग जे रूम असते ती त्यांच्यासाठी डेव्हलप करू शकतो जेणेकरून त्यांचे जे स्पीच डिसऑर्डर आहे ती असताना देखील त्यांना कम्युनिकेशन करण्यामध्ये काय मिळेल मदत मिळू शकेल. ठीक आहे. आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे नेक्स्ट आपल्याला जी डिसॅबिलिटी दिली आहे ती पाहूया का आहे बघा फिजिकल डिसॅबिलिटी. आता बऱ्याच जणांना फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे काही जण जे आहे काहींना हात नसतात काहींना पाय नसतात. म्हणजे हे जे आहे अवयव फिजिकल जे म्हणजे आपलं जे शारीरिक आहे शारीरिक क्षमता जी आहे ती कमी असते. तर अशा लोकांना कुठल्या प्रकारची जी डिफिकल्टी येतात ती पाहूया. इट रेस्ट्रिक्ट द फ्रीडम इन मेनी वेज. आता अशा लोकांना स्वातंत्र्यावर बरेच बंधने येतात. कशा प्रकारे बघा फिलिंग ऑफ द इन्सिक्युरिटी इन अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता जे फिजिकली डिसेबल लोक असतात तर त्यांना पब्लिक जे ट्रान्सपोर्ट असतं म्हणजे सामान्यपणे आपण काय करतो कुठेही सहजपणे वावरतो कुठेही प्रवास करू शकतो. तर असे जे फिजिकली डिसेबल लोक असतात त्यांना काय होते तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापर करताना काय होते कुठेतरी त्यांना काय होते इन्फेरिटी जे आहे किंवा इन्सिक्युरिटी त्यांना फील होते. नेक्स्ट बघा अवेअरनेस अबाउट द व्हॅरियस गव्हर्नमेंट वेलफेअर स्कीम. तर अशा लोकांसाठी जे आहे व्हॅरियस स्कीम जे आहे ते डेव्हलप केल्या. तुम्ही बघितलं असेल की अपंग विकलांग लोकांसाठी जे गव्हर्नमेंट जे जागा असतात किंवा आपण म्हणू शकतो की गव्हर्नमेंट जॉब असतात तिथे सुद्धा काय असतात रिझर्वेशन दिलं असतात सीट जे असतात ते रिझर्व असतात. आणि अशाबाबत आपण काय करायला पाहिजे ज्या काही फॅसिलिटी दिलेल्या असतात तर त्याबाबत आपण काय करायला पाहिजे जे आहे अवेअरनेस जे आहे तो निर्माण करायला पाहिजे. नेक्स्ट आपला जो दिलेला आहे डिसेबिलिटी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. म्हणजे बघा बौद्धिक क्षमता जी आहे त्यामध्ये कुठेतरी आपण म्हणू शकतो की कमी दिसून येते. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की बरेच विद्यार्थी जे आहे किंवा बरेच जे छोटे मुलं आहेत त्यांची जी समजण्याची क्षमता आहे एक नॉर्मल व्यक्तीपेक्षा नॉर्मल मुलापेक्षा कमी असते आणि अशा व्यक्तीला अशा मुलांना आपण इंटेलेक्च्युअली डिसेबल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यांची जी शिकण्याची जी गती असते ती थोडी कमी असते किंवा मंद असते आपण असं सुद्धा म्हणू शकतो. बघा डिप्राइव्ह ऑफ इक्वल स्टेटस इन सोसायटी डिव्हॅल्युएट बाय सोसायटी. आता सहज एक छोटं उदाहरण देते की तुमच्या वर्गातल्या एखाद्या विद्यार्थीला फार कमी गतीने त्याची शिकण्याची गती जी आहे ती अतिशय कमी आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जी तुम्हाला 5 मिनिटात समजते त्याला ते समजण्यासाठी 30 मिनिट लागत असेल तर ऑब्व्हियसली काय होतं की तुम्ही त्याला कुठेतरी इनफेअर समजायला लागतात किंवा डिव्हॅल्युएट करायला लागतं. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे जे आहे प्रॉब्लेम जो आहे इंटेलेक्च्युअली डिसेबल जे लोक असतात त्यांना येतो. डिप्राइव्ह ऑफ द इक्वल स्टेटस इन सोसायटी म्हणजे त्यांना समान दर्जा सोसायटीमध्ये मिळत नाही किंवा डिव्हॅल्युएट बाय द सोसायटी म्हणजे नेहमीच त्यांना कमी किंवा हीन लेखलं जातं. तर अशा लोकांसाठी आपण काय करू शकतो ते बघा रेसिडेंटल केअर अँड ट्रीटमेंट टू बी प्रोव्हाइडेड. तर अशा व्यक्तींना बघा समाजामध्ये जर अशा लोकांना वावरायचं म्हटलं तर त्यांना बाकीचे लोक जे आहेत ते हीन
भावना त्यांच्यामध्ये निर्माण करतात किंवा त्यांना कमी लेखतात, तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर रेसिडेंटल केअर ट्रीटमेंट टू बी प्रोव्हाइडेड, म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात त्याच ठिकाणी त्यांना काय करू शकतो आपण, काळजी आणि ट्रीटमेंट जी आहे ती प्रोव्हाइड करू शकतो. देन मटेरियल ॲज पर देअर इंटलेक्च्युअल लेवल शुड बी मेड अवेलेबल, आणि त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे त्यानुसार आपण त्यांना जे मटेरियल रिक्वायर आहे ते त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. आपला जो लास्ट आपल्याला दिलेला आहे बघा, लर्निंग डिसऑर्डर. आता मी थोडक्यात तुम्हाला आधीचं जे इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे ती एक्सप्लेन करताना तुम्हाला उदाहरण दिलं होतं की बरेच विद्यार्थी जे आहे ते शिकताना त्यांची गती जी आहे ती कमी असते, आणि शिकताना त्या बाकी जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांच्या गतीने शिकू शकत नाही किंवा त्या सहजतेने ते शिकू शकत नाही, आणि त्याला आपण म्हणतो लर्निंग डिसऑर्डर. तर अशा प्रकारच्या जे लोक असतात त्यांना कुठल्या प्रकारचं आपण जे प्रॉब्लेम येतात ते बघूया. स्टिग्मा अँड द लॅक ऑफ रिकॉग्नायझेशन. आता स्टिग्मा म्हणजे काय, तर एखादी काळीमा फासणारी किंवा आपण म्हणू शकतो की कलंक जो आहे किंवा त्यांच्यामध्ये हीन भावना जी आहे ती डेव्हलप होते, अँड द लॅक ऑफ रिकॉग्नायझेशन, आणि त्यांना जे आहे ते कुठलीही गोष्ट जे आहे ती त्यांना रिकॉग्नायझेशन त्यांचं होत नाही. डू नॉट गेट गुड जॉब, त्यांना योग्य प्रकारे चांगला जॉब मिळत नाही. गुड हेल्थ केअर, योग्य जे आहे काळजी म्हणजे हेल्थ केअर जे म्हणजे आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही. बीइंग आयसोलेटेड, आणि ते एकाकी पडतात. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना फेस होतात. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर ॲकॅडमिक सपोर्ट शुड बी प्रोव्हाइडेड अकॉर्डिंग टू देअर रिक्वायरमेंट, म्हणजे त्यांना ॲकॅडमिक म्हणजे जे शैक्षणिक जे आपलं साहित्य आहे किंवा शैक्षणिक ज्या गरजा आहे त्यांच्या त्या आपण त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे. देन स्पेशल ट्रीटमेंट शुड बी गिवन इंडिव्हिज्युअली, आणि त्यांना वैयक्तिकरित्या आपण काय करायला पाहिजे, स्पेशल ट्रीटमेंट द्यायला हवी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक जो चार्ट कंप्लीट करायला सांगितलेला होता, ज्यामध्ये आपल्याला डिसॅबिलिटी दिले होते, त्यांना फेस होणारे चॅलेंजेस दिले होते, आणि त्यासाठी नेसेसरी फॅसिलिटीज कुठल्या प्रोव्हाइड करायला पाहिजे होते. तर याबाबतचा चार्ट जो आहे तो आपण इथे पूर्ण जे आपल्याला इथे प्रश्न दिलेले होते, डिसॅबिलिटीज दिल्या होत्या, त्या संदर्भात आपण हा जो चार्ट आहे हा इथे कंप्लीट केलेला आहे. वॉर्मिंग अपमध्ये जेही प्रश्न दिले होते ते सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरे जे आहे सगळे प्रश्नसुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केले, प्लस त्याची उत्तरेसुद्धा एक्सप्लेन केले. आय होप तुम्हाला ही सगळी प्रश्न उत्तरे जे आहे ती योग्य प्रकारे समजली असेल. चला तर मग लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.